ओके, सो अरे इन जावा पण हा टॉपिक आपला चालू होता. अरे इन जावा. ठीक आहे. सो बेसिकली अरेचे सगळे फंडामेंटल आपण बघितल्याचे. आता पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. तो म्हणजे टाइप्स. अरेचे टाइप्स. बेसिकली टाइप्स जे आहेत ते 1 डायमेन्शनल अँड 2 डायमेन्शनल असतात. आणि याच्यामध्ये एक मल्टी डायमेन्शनल नावाचा पण पार्ट असतो. पण बघायला गेलं तर 2 डायमेन्शनल मध्ये हे सगळे पार्ट कव्हर होतात. कारण त्याच्यात तुम्ही नंबर ऑफ रोज अँड कॉलम डिफाईन करतात. ठीक आहे. सिंगल डायमेन्शनल अरे आपण कसा डिफाईन करतो? इंटिजर ए आणि इथे स्क्वेअर ब्रॅकेट देतो आपण. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला आयडेंटिफाय होतं की हा झाला तुमचा एक सिंगल डायमेन्शनल अरे. आणि सिंगल डायमेन्शनल अरे मध्ये नेहमी जो फर्स्ट पार्ट असतो ना तो तुमचा रो असतो. लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त रोज असणार आहे. ओके. पण जेव्हा 2 डायमेन्शनल ची गोष्ट येते तेव्हा मात्र तुम्हाला त्याच्यात 2 पॅरामीटर असतात. इंटिजर ए, धिस अँड धिस. ओके. हा 2 डायमेन्शनल अरे झाला. आता याच्यात स्टुडंटला कन्फ्युजन असं होतं की मग मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल म्हणजे इथे असे मल्टिपल ही असणार आहेत का? असं तसं काही नाहीये. ओके. मल्टी डायमेन्शनलचा अर्थ असा असतो की याच्यामध्ये तुमचे रोज 5 आहेत, कॉलम पण 5 आहे. हा 5 बाय 5 चा मॅट्रिक्स झाला. म्हणजे खूप सारे डायमेन्शन याच्यात आले. ओके. असा त्याचा अर्थ होतो. सपोज आता मी जर मला 5 एलिमेंट स्टोअर करायचे ह्या पहिल्या अरेमध्ये, तर आपला जो नॉर्मल अरे कसा बनणार आहे? ए ऑफ 0, ए ऑफ 1, ए ऑफ 2 असा आपण एक अरे बनतो. आणि तो नॉर्मली बघायला गेला तर एक रो सारखा जनरेट होतो. याचे प्रोग्राम पण आपण बघितले. जसं की असा हा रो जनरेट केला तर याच्यामध्ये आपण नंबर ऑफ व्हॅल्यूज ऍड करतो. म्हणजे इथे 0th एलिमेंट ऍड होईल, इथे फर्स्ट ऍड होईल, इथे 2 ऍड होईल. असं इंडेक्सिंग याचं जनरेट होत राहतं. हे आपण बघितलेलं. ओके. पण जेव्हा 2D ची गोष्ट येते तेव्हा 2D मध्ये जो अरे बनतो, सपोज आता मी एक मॅट्रिक्स जनरेट करतोय 2x3 चा. हे लक्षात घ्या. आपल्याला आता बनवायचे 2x3 म्हणजे इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. जेव्हा मला 2x3 चा हे बनवायचा आहे. मग माझे पहिला जो बॉक्स आहे, हा बॉक्स, हा पहिला जो असतो तुमचा तो असतो रो. हे लक्षात राहू द्या. आणि सेकंड जो असतो तुमचा कॉलम. हा पहिला पॅरामीटर इज नथिंग बट रोज. आणि हा सेकंड पॅरामीटर जो आहे तुमचा कॉलमचा आहे. रोज आणि कॉलम. मग तुमचा जो हा बनेल अरे, तो काय बनेल असा. मॅट्रिक्स माहिती ना तुम्हाला? म्हणजे 2 तुमचे रोज आहेत. म्हणजे हा रो 1 आणि रो 2. कॉलम किती तुमचे 3. म्हणजे हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम आणि हा थर्ड कॉलम. इथे 1, 2, 3 बनतील. इथे पण 1, 2, 3 बनेल. तुमचा मॅट्रिक्स जो आहे हा आहे. असं बनेल. ओके. हे बघा, हा झाला तुमचा रो 1. ओके. आणि दुसरा झाला तुमचा रो 2. हा रो 1 आहे, हा रो 2 आहे, हा कॉलम 1, हा कॉलम 2 आणि हा झाला तुमचा कॉलम 3. सो बेसिकली हा 2x3 चा आहे. हे जर 3x3 चा असतं तर आपल्या इथे अजून एक रो वाढला असता. म्हणजे इथे 1, 2 आणि 3 झाला. ओके. बेस्ड ऑन दिस डायमेन्शन्स हा आपला अरे बनत असतो. ओके. तर हा एक आपला 2 डायमेन्शनल अरे म्हणा याला किंवा तुम्ही मल्टी डायमेन्शनल अरे म्हटलं तरी चालेल. बघा इथे आता 3x3 चा आहे. म्हणजे हा 2 डायमेन्शनल नाही ऍक्च्युअली. 2 त्याला डायमेन्शनल म्हणलं जातं कारण इथे फक्त 2 स्क्वेअर ब्रॅकेट असतात. 1 आणि 2. म्हणून याला बेसिकली वर्ड आहे 2 डायमेन्शनल. बट जर मल्टिपल डायमेन्शनल असेल तर याच्यामधले नंबर ऑफ रोज अँड कॉलम इन्क्रीज असतात. सो इट वर्क ॲज अ मल्टी डायमेन्शनल. ओके. फाईन. आता हे तुम्हाला जनरेट करता आलं पाहिजे, डिफाईन्ड करता आलं पाहिजे. सिंपल ज्याला 1 डायमेन्शनल समजला त्याला 2 डायमेन्शनल समजायला काही वेळ लागणार नाही. तर याच्यामध्ये पोझिशनिंग मात्र रो अँड कॉलम नुसार असेल. आणि एक अरे प्रिंट करण्यासाठी आपण एक फॉर लूप लावला होता. मग इथे जर 2 डायमेन्शनल प्रिंट करायचे असेल तर आपल्याला 2 फॉर लूपची गरज असते.
एक असते गरज रो साठी आणि दुसरी असते तुमची कॉलम साठी. ठीक आहे. आता मला एखाद्याची पोझिशन मला प्रिंट करायची. सपोज मला हा व्हॅल्यू प्रिंट करायचा आहे. तर ह्या 2 ची पोझिशन काय आहे? कसं मी त्याला प्रिंट करू? कोणत्या पोझिशनला आहे तो? 2. 2 जर मला प्रिंट करायचा असेल, सपोज मला हा 1 प्रिंट करायचा असेल, तर मी 1 कसं प्रिंट करणार माहिती आहे का? ए ऑफ 0th पोझिशनला आहे 0,0. ए ऑफ 0,0 म्हणजे माझा काय भेटला हा 1. मला हा जर 3 प्रिंट करायचा असेल, तर मी काय करेल? ए ऑफ 2 बाय 2. ओके. 0, 1, 2, 0, 1, 2. ए ऑफ 2 बाय 2 नथिंग बट 3. जर त्याच वेळेने मला हा 2 प्रिंट करायचा असेल, तर माझं काय डायमेन्शनल असेल? हा 1, 0, 0 ला आहे. हा 3, 2, 2 ला आहे. तर मग हा कुठल्या पोझिशनला 2 आहे? A of 1 1. ए ऑफ 1, 1. बरोबर. हा झाला 0, हा झाला 1. 0, 0, 0, 1, 1, 2. 1, 1 नाही, इथे काय झालं? 0, 1 हा झाला तुमचा. मग हा तुमचा 1 आणि 1 झाला. हा तुमचा झाला 1 आणि बरोबर. हा पोझिशन कुठला असेल? 1, 1 चा. ठीक आहे. तर असं पोझिशन आपल्याला फाइंड करता आलं पाहिजे. ही प्रत्येकाची पोझिशन इथे लिहू शकतात. हा जो फर्स्ट आहे तो 0,0 चा आहे. 0th रो, 0th कॉलम्स. ठीक आहे. सेकंड पोझिशन तुमचा जो आहे, हा झाला तुमचा 0,0. हा झाला तुमचा 0,1. हा झाला तुमचा 0,2. इथे आले तुम्ही फर्स्टला. हा फर्स्ट तुमचा रो आहे. कॉलम मात्र काय तुमचा 0चा आहे. 0th कॉलम्स आहे इथे. 0th कॉलम्स. फर्स्ट रो 0 कॉलम. हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. सिमिलर मॅनर आता इथे तुम्ही जर आल्यानंतर हा रो जो असणार आहे तुमचा, तो रो असणार आहे तुमचा सेकंड, बट कॉलम 0. इथे सेकंड रो कॉलम 1 आणि इथे काय असणार आहे? सेकंड रो सेकंड कॉलम. ठीक आहे. सो असे डायमेन्शन त्याचे जनरेट होत राहतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला काय करायचे? व्हॅल्यू प्रिंट करायचे असतात. ओके. तर मग आता याला आपल्याला डायनामिकली ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि प्रिंट सुद्धा करता आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे प्रोग्राम याच्यावर करता येतात. बेसिकली पहिला जो पार्ट आहे, ऍक्सेप्ट 2 डायमेन्शनल अरे अँड प्रिंट इट बॅक. हाच मेजर टास्क तुमचा असतो. चला आता आपण एक 2 डायमेन्शनल अरे जनरेट करून घेऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे करू. चलो स्टेप बाय स्टेप्स आपण जाणार आहे. आपला प्रोजेक्ट कुठे आहे? नाशिक मध्ये जाऊन अरे नावाचा घेतलेलाच आपण. इथे मी राईट क्लिक करतो. 2D अरे म्हणेल मी याला. न्यू क्लास 2D अरे. मेन क्लासच घेणार आहे मी. फिनिश. ठीक आहे. सो ऍज युजल आपल्याला काय काय लागणार आहे ते सिमिलर मॅनर सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील आपल्याला अँड देन त्याला आपल्याला पेंट करायचं. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला लागणार सगळ्यात 2 लागतील. रो कॉलम, 2 फॉर लूप, ऍक्सेप्टिंग एलिमेंट, सगळे पॅरामीटर. ओके. तर मी इथे घेतो इंटीजर. ओके. मल्टिपल व्हेरिएबल घेऊ आपण एम आणि एन फॉर रो कॉलम साठी.
आणि फॉर लूप साठी 2 व्हॅल्यू घेऊ, आय आणि जे. हे सिंपल टाइप्स लागणार आहे, घेऊन टाकले. ठीक आहे. आता युजर कडून ऍक्सेप्ट करायचं आपल्याला किती रो आणि किती कॉलम्स. मग युजर कडून ऍक्सेप्ट साठी आपण काय लागतो, स्कॅनर क्लास SCANNER स्कॅनर SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर SCANNER. मध्ये आपण देणार SYS TEM सिस्टीम डॉट इन सेमिकोलॉन. ओके. स्पेलिंग पुढे राहते का, डबल एन ट्रिपल एन झालं इथे, डबल ई झालं. ठीक आहे. SYS TEM सिस्टीम्स. फाईन. तर आता काय ऍक्सेप्ट करायचे आपल्याला, रोज अँड कॉलम. तर इथे आपण मेसेज देऊन टाकू, SYSO खाली देऊन टाका, SYSO एंटर नंबर ऑफ रोज अँड कॉलम. एंटर द नंबर ऑफ रोज. एक एक घेऊ शकतो आपण किंवा एकत्र घेतला तरी चालेल. कन्फ्युजन वाटत असेल तर एक एक घ्या. एंटायर नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ रोज ROWS. ओके. रोज आपण स्टोअर करू M मध्ये आणि कॉलम स्टोअर करू N मध्ये. तर आपण M मध्ये काय करू, SC डॉट नेक्स्ट INT. म्हणजे जेवढे नंबर ऑफ रोज देणार तुम्ही तो याच्यात स्टोअर होईल. आणि सिमिलर वेने तुम्हाला काय करायचे, नंबर ऑफ कॉलम पण करायचे. COLOMN कॉलम्स कशा स्टोअर करणार ते, N मध्ये. फाईन. मग तो डायमेन्शनल ऍरे आपल्याला डिक्लेअर करायचा किंवा प्रिंट करायचा. तो कसा करतो आपण, इंटीजर ऍरेचं नाव काय पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर मी ऍरेचं नाव घेतो AR ऑफ 2 डायमेन्शनल ऍरेचं. आणि तो कसा असणार आहे, डायनामिक इज इक्वल टू न्यू इंट ऑफ रो बाय कॉलम. किती नंबर ऑफ रो देणार आपण, M नंबर ऑफ रो. आणि कॉलम किती आहेत आपले. आता हा ऍरेचं डिक्लेरेशन होऊन गेलं की किती बाय कितीचा ऍरे बनवायचा आहे. आपण तेवढे रो घेतले, तेवढे कॉलम घेतले आणि या 2D ऍरे मध्ये आपण त्याला पास करून दिलं. ठीक आहे. आता आपलं ऍक्च्युअल काम सुरू होतं की आता ते रोज अँड कॉलम जेवढे ऍक्सेप्ट केले तेवढे आपल्याला प्रिंट पण करायचे. ठीक आहे. आता तर फक्त आपण नंबर डिफाईन केला, पण ऍक्च्युअल ऍक्सेप्ट करायचं असेल तर आपल्याला फॉर लूप लागेल. आपण इतकं काय सिम्पली काय म्हणू, एंटर द नंबर ऑफ एलिमेंट किंवा ऍड व्हॅल्यू फॉर ऍरे किंवा काही पण मेसेज देऊ शकतो. एंटर नंबर ऑफ एलिमेंट, एंटर नंबर ऑफ ऍरे एलिमेंट, LAMENT एलिमेंट्स. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर रो डिफाईन होईल, मग कॉलम डिफाईन होईल. ओके. बेसिकली आता सपोज तुम्ही फिक्स करा की तुम्हाला हार्ड कोडेड व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील, तर आपण कसे स्टोअर केले असत्या, AR ऑफ 0 बाय 0 ला काय व्हॅल्यू आहे हे स्टोअर केलं असतं. देन 0 बाय 1, देन 0 बाय 2, देन 1 बाय 1, 1 बाय 2 अशी व्हॅल्यू स्टोअर केली असेल. सिमिलर पॅटर्न आपल्याला जनरेट करायचा आहे ऍरेच्या द्वारे. ओके. मग आपल्याला 2 फॉर लूप लागतील, एक आउटर साठी, एक इनर साठी. मी इथे घेतो मी फॉर. पहिल्या आउटर साठी मी आय वापरून घेतो अँड सेकंड इयर साठी 0. फॉर इंटीजर, इंटीजर ऑलरेडी घेऊन टाकलेले आपण वरती. इथे मी डायरेक्टली काय करेल, I इज इक्वल टू 0, I इज इक्वल टू 0. ओके. सेमिकोलॉन. किती नंबर ऑफ थिंग्स, आय लेस दॅन रो. रो कशात घेतली आपण, M मध्ये. I प्लस प्लस. जेवढे रोज आहेत तेवढे कॉलम पण ऍक्सेप्ट करायचे. म्हणून या फॉर लूप मध्ये जाऊन आपण अजून एक फॉर लूप घेतो, तो म्हणजे जेचा असेल. फॉर J इज इक्वल टू 0 सेमिकोलॉन. J लेस दॅन किती, कशाबद्दल, N बद्दल, कॉमा J प्लस प्लस. ओके. हा पहिला लूप तुमचा जो झाला दॅट इज फॉर रोज, हे लक्षात राहू दे, ROWS. सेकंड जो पार्ट झाला तुमचा कॉलम, COLMNS कॉलम्स. ते पण
ओके. जेवढे नंबर ऑफ रोज तेवढे नंबर ऑफ कॉलम्स. आणि इथे जाऊन तुम्ही काय प्रिंट करणार आहे, आय आणि जे. ठीक आहे. तर तुम्ही इथे जर सिम्पली हा जरी प्रिंट केले ना, आय आणि जे, तुम्हाला लक्षात येईल की कसा व्हॅल्यू प्रिंट होता, ए ऑफ आय आणि जे, ए ऑफ आय आणि ए ऑफ जे. आधी ना एम्प्टी ॲरे प्रिंट करून बघतो. ठीक आहे. ए नाही, ॲरेचं नाव काय दिलं आपण, ए आर दिलेलं आहे. सो एअर ऑफ आय जे. हे बघा, आता आपण अजून व्हॅल्यू ऍक्सेप्ट करत नाही, फक्त किती बाय कितीचा डायमेन्शन तयार होते तो प्रिंट करतोय. इथे सिम्पली मी काय करणार आहे, रन करा ऍप्लिकेशनला, एंटर नंबर ऑफ रोज, मी ते रोज एंटर करतो. सपोज 3 रोज अँड 2 कॉलम्स. हे बघ, 3 रोज अँड 2 कॉलम्स. आता बेसिकली हा असा का प्रिंट झाला, कारण आपण तो एलएन ऍड केला होता ना, तर दरवेळेस तो काय गेलाय, न्यू लाईनला गेलेला आहे. इथे बघा, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की न्यू लाईन आपण कुठेतरी घेतला असेल. हे बघा, प्रिंट एलएन म्हणून जो पार्ट आहे न्यू लाईनचा, तो केलाय ना इथे, म्हणून तो काय झाला, नेक्स्ट लाईनला चालला गेला. इथे जर मी नाही केलं तर आय थिंक तो परत सिंगल लाईनला देईल. 2x3 चा मी बनवतो. हे बघा, हा फर्स्ट, हा सेकंड, हा 3. म्हणजे एका पर्टिक्युलर पोझिशनला जाऊन आपल्याला न्यू लाईन ऍड करायचे किंवा ब्रेक करायचे, ते आपल्याकडून नाही होते, पण इथे इथे करता येईल ते SY SO. ठीक आहे, चला करून बघू. फर्स्ट रो झाल्यानंतर ब्रेक करा म्हणून. आता मी 2x2 चा करतो, 2x2 चा ऍरे झाला. ठीक आहे. हे जर मी आता 3x3 चा करतो, नाही बघा, 3x3 चा झाला. एक एम्प्टी ॲरे जनरेट होते, बिकॉज आपण व्हॅल्यू ऍक्सेप्टच केली नाही, डायरेक्टली ॲरे प्रिंट केलं. ओके. एक जस्ट एक लॉजिक आहे 2D ॲरे कसं जनरेट करण्याचा. आता आपण ऍक्च्युअली याच्यामध्ये काय करणार आहे, व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. आणि व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपल्याला याचाच वापर करायचा आहे. फक्त डायरेक्टली सिंपल प्रिंट करण्यापेक्षा कारण 0 0 प्रिंट करणार प्रत्येक वेळेस, त्याच्यात नवीन व्हॅल्यूज नाही. इथे फक्त आपण काय करणार आहे, युजर कडून व्हॅल्यू घेणार आहे. मग युजर कडून व्हॅल्यू घ्यायच्या असतील तर तुम्हाला कसे घेणार आहे, ते यावेळी घ्यावं लागतील तुम्हाला. array of ij is equal to sc dot next int, जे युजर व्हॅल्यू एंटर करेल ते व्हॅल्यू याच्यामध्ये तुमच्यात स्टोअर होत जाते. ओके. आणि एकदा की ते स्टोअर झाले, परत तुम्हाला ओरिजिनल ॲरे प्रिंट करायचा आहे. ओरिजिनल ॲरे कसा प्रिंट करणार आहे तुम्ही, त्याच वेळेने एक शॉर्टकट बघायचे मला. इथे व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली आणि लगेच प्रिंट केली तर चालेल का, बघून घेऊ आपण. AR ऑफ आय जे, AR ऑफ आय कॉमा जे, म्हणजे आधी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची, नंतर त्याला खाली प्रिंट करायची. चला रन करून बघू आपण. फॉर लूप. ठीक आहे. एंटर द नंबर ऑफ रोज, मी 2x2 च्या आधी जनरेट करायचा ट्राय करतो. 2x2. ओके. एंटर आले एलिमेंट 1,2, 1,2, 3, 4. ओके. ते बघायला गेलं ना तर डायरेक्टली ते प्रिंट पण होत आहे. आलं का लक्षात? जे ग्रीन मधले आहे ना, ते इनपुट आणि ब्लॅक मधलं काय ते आउटपुट आहे. ओके. आपण डायरेक्टली आधी ऍक्सेप्ट करून घेऊ, नंतर त्याला परत फॉर लूप लावून प्रिंट करू शकतो. 2x2 चा जर बनवला आपण, 4,6,7,8. हे बघा, 7 8 4 5. हे बनतंय अरे, पण काय ते एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून आपण इथे फक्त काय करू, व्हॅल्यू ऍक्सेप्ट करून घेऊ. एकदा की तुमच्या व्हॅल्यू सगळ्या ऍक्सेप्ट झाल्या, त्याच्यानंतर परत जाऊन त्याला प्रिंट करायचे. आता परत प्रिंट करायचं असेल तर परत फॉर लूप लावणं गरजेचं आहे. सेम फॉर लूपचा वापर करणार आहे आपण, फक्त व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी. इथून मी काढून टाकतो, काही गरज नाही, फक्त ऍक्सेप्ट करा व्हॅल्यू इथे.
अरे ऑफ आय जे इज इक्वल टू जे जे व्हॅल्यू आले ते, म्हणजे आपल्याकडे आता अरेच्या एलिमेंट मध्ये ह्याच्यात सगळे व्हॅल्यू स्टोर आहेत जे पाहिजे होते आपल्याला ती. ओके. आता जाऊन मला फक्त तो प्रिंट करायचा. मग प्रिंट करण्यासाठी परत मी फॉर लूप आय आणि जे घेऊन टाकला. ठीक आहे. आणि इथे जाऊन काय करणार, सिम्पली त्याला प्रिंट करणार आहे. आणि प्रिंट करण्यासाठी इथे आपण काय वापरलो, तर आपण सिंपल प्रिंट स्टेटमेंट SYSO array elements are ARRAY array elements. SYSO मध्ये टाकून द्यायला SYSO system.out.println अरे सीसॉट नाही होते, SYSO सीसॉट का झालेलं system.out.println नाही प्रिंट होते SYSO. ठीक आहे. इथे काय करणार आहे, ॲरे ऑफ आय कॉमा जे जे व्हॅल्यू ज्या ज्या पोझिशनला स्टोअर आहेत ते प्रिंट करायचं. फक्त इथे आपल्याला न्यू लाईन नाही घ्यायचं, इथलं इथे याच्या बाहेर जाऊन घेणार आपण प्रिंट SYSO. ठीक आहे. चलो सगळ्यात अगोदर तर व्हॅल्यू ह्याची ऍक्सेप्ट करायची. सपोज मी 3x3 चा मॅट्रिक्स घेऊन टाकला आणि आता मला एलिमेंट ऍड करायचं 5 6 हा फर्स्ट 1 2 3 हा सेकंड 3 5 6 थर्ड अरे एलिमेंट 3x3 चा मॅट्रिक्स विथ व्हॅल्यू आपला जनरेट झालेला आहे. ओके. सो अशा वेळी आपण काय करू शकतो, 2x2 मॅट्रिक्स जो आहे किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे जो आहे तो आपण प्रिंट करू शकतो. ठीक आहे. जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे, हे सिंपलच ठेवा. हे बघा, याच्यामध्ये रोज अँड कॉलमच्या बेसवर सगळं वर्क होणार आहे. मग आपण किती रो पाहिजे किती कॉलम पाहिजे हे डायनामिक आपण डायमेन्शनल क्रिएट करून घेतलं आणि त्याच्या अकॉर्डिंगली व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायचे. व्हॅल्यू ऍक्सेप्ट करताना आपण डायरेक्टली रोज अँड कॉलमच्या पोझिशनला, म्हणजे 0 ला किती आहे, 01 ला किती, 02 ला किती आहे, हे सगळे इथे व्हॅल्यू स्टोअर झाले आणि सिमिलर पॅटर्न आपण त्याला प्रिंट पण केलं. प्रिंट करताना ते फक्त एलएन वापरलंय कारण एका लाईन दिसतं म्हणून आपण खाली जाऊन एलएन केला. म्हणजे पहिला रो प्रिंट कर पूर्ण, मग खाली जा, दुसरा रो प्रिंट कर मग खाली जा, असं करता करता सगळं व्हॅल्यू प्रिंट केलं. ओके. यावेळी तुम्ही 2 डायमेन्शनल किंवा मल्टी डायमेन्शनल ॲरे युजर कडून ऍक्सेप्ट करू शकतात आणि त्याला प्रिंट करू शकता. ओके. मग याच्यावर तेच सगळे प्रोग्रामिंग आपल्याला करता येतील जे तुम्ही आतापर्यंत सगळे व्हॅल्यू केलेले आहेत ते. ओके. तुम्हाला एक एक व्हॅल्यू इथे भेटतीच आहे. मग त्याच पोझिशन त्याच कंडिशन सगळे तुम्ही जे सिंगल डायमेन्शनल ॲरे साठी लावला होता ते सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे अप्लाय करू शकता, इथे पण 2 डायमेन्शनल ॲरे मध्ये पण. ठीक आहे. याच्यामध्ये खूप सारे लॉजिकल प्रोग्राम्स पण विचारले जातात. आता याच्यात एक क्वेश्चन विचारला होता, सेट मध्ये विचारला, आय थिंक सेट का नेट मध्ये, ट्रेस द आउटपुट साठी विचारला होता त्यांनी. तो म्हणजे तुम्हाला फक्त एक लेफ्ट डायगोनल प्रिंट करायचा होता. लेफ्ट का राईट डायगोनल प्रिंट करायचा होता. ठीक आहे. डायगोनल बघा, तुम्हाला आधी डायगोनल का असतो ते बघून घ्या. लेफ्ट डायगोनल अरे LEFT LEFT लेफ्ट डायगोनल अरे अरे म्हणा किंवा ऑफ मॅट्रिक्स म्हणा, ऑफ मॅट्रिक्स. हे बघा लीडिंग डायगोनल तुम्हाला इमेज द्वारे समजेल, लेफ्ट का असतो राईट डायगोनल. असा ॲरे जनरेट झाल्यानंतर तुमचा एक मॅट्रिक्स तयार होतो. सपोज हा तुमचा 2x2 चा मॅट्रिक्स आहे. मग इंटरव्ह्यूवर तुम्हाला असे कोड लिहावा लागतात. ते पहिले सगळ्यात पहिली गोष्ट का तुमचा मॅट्रिक्स जनरेट झाला पाहिजे. हा तुमचा जनरेट झालाय आणि तुम्हाला प्रत्येक पोझिशनची व्हॅल्यू भेटते. हा पहिला प्रायमरी टास्क. सेकंड, जर कोणी बोलले की प्रिंट ओनली लेफ्ट डायगोनल. लेफ्ट डायगोनल म्हणजे ह्या लेफ्ट पासून असा पार्ट.
म्हणजे इथे 1, 6, 11 आणि 16 हे फक्त एवढेच एलिमेंट तुम्हाला प्रिंट करायचे, बाकी कुठलंही प्रिंट करायचं नाही. आता आपण जो प्रोग्राम केलाय म्हणजे याच्यात तुम्हाला लेफ्ट डायगोनल प्रिंट करायला लावलं की तुम्हाला आउटपुट काय आलं पाहिजे 4, 7 अँड 6. तेच राईट बोलले तर 6, 7 आणि 8 आलं पाहिजे. मग असं तुम्ही काय लॉजिक अप्लाय करू शकता सो दॅट तुम्हाला फक्त आणि फक्त लेफ्ट डायगोनलच भेटेल. ठीक आहे. फॉर लूप तुम्ही लावला आहे आणि फॉर लूप लावल्यानंतर तुम्हाला त्या व्हॅल्यू प्रत्येक पोझिशनची व्हॅल्यू भेटतेच आहे. तुम्हाला फक्त त्या पर्टिक्युलर पोझिशनची व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची. नाही तर नाही. कसं करणार? काय लॉजिक अप्लाय करता येईल? म्हणजे आपल्याला बघा हे पोझिशन पाहिजे. कुठलं पाहिजे इथे बघायला गेलं. एक सिंपलसा लॉजिक आहे बघा. तुम्ही जर इथे लेफ्ट डायगोनल कॉपी इझिली म्हणून ते विचारलं जातात. 4 ची पोझिशन काय आहे? 0, 0 बरोबर. 7 ची काय आहे? काय 7 ची? 1 1 आणि 6 ची काय आहे? 2 2 2 2 ना. म्हणजे बघा लॉजिक आहे याच्यामध्ये काही 0 0 आहे, 1 1 आहे आणि 2 2 आहे. म्हणजे याच्यात लॉजिक कुठे आपल्या होते जेव्हा आय आणि जे ची व्हॅल्यू मॅच होते. बरोबर. आय इक्वल टू जे असेल म्हणजे आय पण 0 आहे आणि जे पण 0 आहे. तर प्रिंट कर. आय पण 1 आहे, जे पण 1 आहे तर प्रिंट कर. आय पण 2 आहे, जे पण 2 आहे तर प्रिंट कर. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली लेफ्ट डायगोनल काय होतंय? प्रिंट होणार आहे. सिंपल आहे ना. लेफ्ट डायगोनल साठी तुम्हाला काय करायचं फक्त इथे कंडिशन मॅच करायची. कुठली कंडिशन? इफ जेव्हा जेव्हा तुमची आय इक्वल टू जे असणार आहे म्हणजे आय पण 0 आहे जे पण 0 आय पण 1 आहे जे पण 1 आहे आय पण 2 आहे जे पण 2 आहे. मग त्यावेळी तुम्हाला काय करायचंय? तो एलिमेंट प्रिंट करायचा. SYSO system.out.print. मी इथे एरर म्हणतो म्हणजे ते लक्षात येईल. एरर सॉरी. इथे काय प्रिंट करणार आहे? AR ऑफ Y, J. चला रन करून बघू म्हणजे ते लक्षात येईल. 3x3 चा मॅट्रिक्स घेतो मी. 3x3 चा मॅट्रिक्स. नंबर ऑफ एलिमेंट 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6. हे बघा आता ते काय झालं आपण तिथल्या तिथेच प्रिंट केल्यामुळे हे झालं. पण आउटपुट जर तुम्ही बघितलं तर आउटपुट मध्ये काय काय आलं पाहिजे होतं आपल्याला 7 to 6 आणि ते 7 to 6 ते रेड आलेत बघा. दिसतंय? पण ते काय त्याच्यातच लिहिल्यामुळे तो काय पार्ट होतोय सगळा मिक्सअप होतोय. त्यातल्या त्यात आपण कलर केल्यामुळे तो थोडासा हायलाइट होतोय. मग सिंपल एक काम करा आपल्याला काय करायचं हा पॅच ॲज इट इज याला कॉपी करून घ्या. ठीक आहे. खाली जाऊन तुम्हाला तो लिहायचं फक्त. इथे फक्त नाव द्या लेफ्ट डायगोनल ॲरे. ओके. आणि इन्स्टेड ऑफ दिस प्रिंट करता तुम्हाला फक्त काय प्रिंट करायचं हा पार्ट. परत रन करा. 3x3 चा मॅट्रिक्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अरे वरतून कमेंट नाही केले का आपण? हे काढायचं होतं ना. दरवेळेस एवढे मॅट्रिक्स प्रिंट करावं लागतं. आता इथे न्यू लाईन वगैरे घेतलंय आपण काही याची काही गरज नाहीये ऍक्च्युली बघायला गेलं तर आपण काढू. फक्त लेफ्ट डायगोनल एलिमेंट प्रिंट करायचं ना. दॅट्स ऑल. चला परत रन करायला. थ्री कॉमा 3 1 2 3 4 5 6 7 8 9. लेफ्ट डायगोनल भेटलं 7 3 and 5.
सिंपल लॉजिक सिंपल होतं ना आपल्याकडे 0 0 1 1 आणि 2 2 म्हणून आपल्याला लेफ्ट डायगोनल जो आहे तो इझिली भेटून गेला. ठीक आहे. पण हा जर तुम्हाला राईट काढायचा असेल तर राईट साठी काय लॉजिक आहे? राइट राइट के लिए क्या लॉजिक है? हम्म, म्हणजे आपल्याला हा पार्ट स्किप करायचा आहे 8 आणि 9 प्रिंट करायचे आहे देन 6 देन 2 ओके देन 1 and then 5 सॉरी 5 नाही 1 आणि 4. आता याची पोझिशनिंग बघायला गेलं ना तर थोडस डिफिकल्टी वाटते आपल्याला की एक्झॅक्टली कोणता पार्ट कसा स्किप करणार आहे. ठीक आहे. पण त्याचे एक छोटस लॉजिक आहे आणि ते लॉजिक मी तुम्हाला सांगून देतो म्हणजे आपलं दोन्ही डायगोनल प्रिंट करता येईल. हे बघा ही पोझिशन कॉपी इझी लेफ्ट करायची असेल तुम्हाला आय इक्वल टू जे करायचे दॅट्स ऑल तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेशन करायची नाही. ठीक आहे. आता मी ना लेफ्ट सॉरी लेफ्ट करायचं असेल तर हा पार्ट आहे तुम्हाला मी राईट पॉईंट प्रिंट करून दाखवतो. सुरुवातीला मी खूप टाइम स्पेंड केला हे प्रिंट करण्यासाठी नंतर माझ्याकडे तो फॉर्म्युला रेडी झाला त्यामुळे आता मला वेळ नाही लागला. हे बघा ऍज इट इज जसल्या तसा प्रोग्राम आहे एक छोटासा स्लाइड चेंज असतो. इथे फक्त मी काय करतो RIGHT राईट डायगोनल सारा. हे बघा फॉर्म्युला काय चेंज आहे बघा मी काय करतो इथे आय प्लस जे करतो. बघा मी काय करतो आय प्लस जे पहिला पार्ट तर मी हा केला आय प्लस जे इक्वल टू जे आपले कॉलम्स आहेत n -1 हे लॉजिक आहे. आता हे तुम्ही लक्षात येईल तुम्हाला की काय एक्झॅक्टली वर्क होत आहे ते. आधी मी रन करून दाखवतो मग तो फॉर्म्युला काय आहे तो आपण बघू. सपोज मी इथे 3x3 चा मॅट्रिक्स घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा लेफ्ट मध्ये काय असतो आपला 5 6 अँड 5 5 6 अँड 5. राईट मध्ये काय आहे 8 6 अँड 7. बघा 8 आला 6 आला अँड 7 आला. हे सगळं बरोबर आलं. ते सगळं बरोबर आलं कसं? हे बघा इथे तुम्ही लॉजिक अप्लाय करा तुम्हाला इथे काय भेटेल आय प्लस जे. आता आय काय आहे सध्या 0 आहे ना 0 प्लस 0 0 मग 0 इक्वल टू n -1. n ची साईज काय आता सध्या 3 बरोबर n ची साईज 3 आहे ना मग 3 -1 2. लक्षात येत आहे का आय प्लस जे 0 झाला आणि इक्वल टू काय केला आपण n-2 म्हणजे 0,2 0,2 ला काय आहे 8 करेक्ट ना 8 आहे. सेकंड वेळेस हा काय राहील आय ची व्हॅल्यू 0च राहील ना मग नंतर पुढे काय बनेल याची व्हॅल्यू आय इक्वल टू 0 झाला इथे आला जे ची व्हॅल्यू पण 0 भेटली नंतर जे ची व्हॅल्यू बनेल 1 1,2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 झाला 1,2 आपण 8 केलं नंतर ही जी व्हॅल्यू काय झाली 2 2 इक्वल टू 2 2/2 6 प्रिंट करेल. ओके मग असं करून करून तो सगळ्या व्हॅल्यू मॅच करतो मग इथे एक रोटेशन झाल्यानंतर 3/2 प्रिंट करेल. माझे सगळे पार्ट स्किप करून 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 तो काय करतो ती आपली ऍरेची व्हॅल्यू प्रिंट करतोय. ठीक आहे एक छोटस लॉजिक आहे आय प्लस जे इज इक्वल टू n -1. तुम्हाला जास्तीत जास्त 2 डायमेन्शनल ऍरे
किंवा मल्टी डायमेन्शनल अरे जर विचारलं की तुम्हाला रो अँड कॉलम बेस काम करायचं आहे आणि त्या व्हॅल्यू तुम्हाला तसे ऍक्सेप्ट करता आल्या पाहिजे, प्रिंट करता आल्या पाहिजे. ओके. मोस्ट कॉमनली यूज वन डायमेन्शनल, बट टू डायमेन्शनल आलं की तुम्हाला रोज अँड कॉलमवर करायचंय. आणि ह्या लूपमध्येच तुम्हाला इथे डायरेक्टली ए ऑफ 0 भेटण्यापेक्षा तुम्हाला रो अँड कॉलमच्या पोझिशननी व्हॅल्यू भेटते. तेवढा एक स्लाइड डिफरन्स आहे, लक्षात राहू द्या. आणि रो अँड कॉलम तुम्ही यावेळी ऍक्सेप्ट करू शकता. ओके. तर अॅरेमध्ये याच्या पलीकडे काहीच नाही. अॅरेचे काही ॲडव्हांटेज आहे, काही डिसएडव्हांटेज आहे, काही लिमिटेशन्स आहेत. 0 इंडेक्सने ऍक्सेस करता येतो, त्याचा लेंथ कॅल्क्युलेट करता येतो, फॉर लूपमध्ये त्याला प्रिंट करता येतात, सगळे एलिमेंट ऍक्सेस करता येतात. आणि पाहिजे त्या एलिमेंटला कंपेअर करून आपण त्याला प्रिंट वगैरे करू शकतो. पाहिजे ते लॉजिक तिथे अप्लाय करू शकतो. ओके. बेसिकली खूप सारे एलिमेंट एकाच ठिकाणी स्टोअर करायचे असेल तर आपल्याला अॅरेचा वापर करावा लागतो. पण अॅरेचे ड्रॉबॅक जे आपण समजले ते हे सगळे अॅरेचे ड्रॉबॅक ओव्हरकम होतात कलेक्शन फ्रेमवर्क मध्ये जावं. ठीक आहे. तो बाळ आपण नंतर बघणार आहे. ठीक आहे. सो हे होतं आपलं अॅरेचा टॉपिक. प्रॉपर रिवाइज करा. काही डाऊट असेल तर हे विचारा आणि हे क्लिअर करू, मग आपण पुढे जाऊया.